तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर चीन जगातील सगळ्यात मोठं धरण बांधणार आहे। त्यामुळे भारत आणि बांगलादेशवर थेट परिणाम होणार आहे। तिबेटमधील प्रकल्पाला जिनपिंग सरकारनं मंजुरी दिली आहे। चीनच्या या आगळीकीमुळे पुन्हा एकदा भारत आणि चीनमध्ये मात्र तणाव निर्माण झालाय। अधिक या संदर्भात आपण बोलणार आहोत। आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत शैलेंद्र देवळणकर सर यांच्यासोबत। शैलेंद्र सर, पुन्हा एकदा आगळीक करतोय चीन। एकीकडे आधीच चीनमध्ये असलेलं एक मोठं धरण ज्याच्यामुळे पृथ्वी कल्ली आहे असं म्हटलं जातं आणि आता त्यात नवीन आगळीक होतीये। नाही, निश्चितच आहे। हा भारत आणि चीन मधल्या पाणी युद्धाचा एक नमुना आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। चीनकडनं केली गेलेली फार मोठी कुरघोडी आहे। याचं कारण लक्षात ठेवा की ब्रह्मपुत्रा नदी जी तिबेटमधनं भारतामध्ये येते, भारतातल्या अनेक राज्यांमधनं ती नंतर बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते। आता मुद्दा असा आहे की ते अप्पर रिपॅरियनला आहे आणि आपण लोअर रिपॅरियनला आहोत। याचा अर्थ जेव्हा चीन अशा स्वरूपाचं धरण हे ब्रह्मपुत्रेवरती बांधेल त्यावेळेला जेव्हा त्या पूर्ण धरणावरती चीनचं नियंत्रण असेल, ब्रह्मपुत्रा नदीच्या अप्पर रिपॅरियनवरती चीनचं नियंत्रण असेल आणि त्यांना वाटेल तेव्हा ते पाणी सोडतील, तेव्हा वाटेल तेव्हा ते पाणी सोडणार नाहीत। जेव्हा ते पाणी सोडणार नाहीत तेव्हा दुष्काळाची परिस्थिती भारतामध्ये निर्माण होईल आणि जेव्हा ते जास्त पाणी सोडतील तेव्हा प्रचंड पुराची परिस्थिती बिहार सारख्या ठिकाणी, पश्चिम बंगालमध्ये तयार होईल। त्यामुळे हा प्रकार एक पद्धतीने भारतासारख्या देशांवरती आणि हा एक पद्धतीचा अन्यायच असणार आहे। त्यामुळे चीन आत्ताही आपल्याबरोबर ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी वाटपा संदर्भामधला कोणती माहिती शेअर करत नाही। 2017 नंतर अशा स्वरूपाची माहिती शेअर करणं चीनने थांबून दिलेलं आहे आणि हे धरण बांधल्यानंतर मात्र याच्यावरती पूर्णपणे ब्रह्मपुत्रा नदीवरती चीनचं नियंत्रण असेल। ज्या वेळेला दोन देशांमध्ये एखादी नदी अशा स्वरूपाने वाहत असती त्यावेळेला दोन्ही देशांनी परस्पराशी चर्चा करून, सल्लामसलत करून अशा प्रकारचे निर्णय घेत असतात। परंतु चीन हे सगळे निर्णय एकांगी पद्धतीने घेत असल्यामुळे याची मोठी झळ ही भारताला पोचणार आहे त्या काळामध्ये। त्यामुळे भारताने याच्या विरुद्ध युनायटेड नेशन असेल किंवा आंतरराष्ट्रीय वॉटर ट्रिब्युनल आहे याच्यामध्ये आवाज उठवणं, अपील करणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे। अगदी शैलेंद्र सर, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमकी भारताची भूमिका काय असणार आहे यावरती आंतरराष्ट्रीय लवादाकडनं काही एक ज्याला म्हणतो दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो का? भारताला हे करावंच लागणार आहे, कारण आतापर्यंत ही जी धरणाची जी बाब होती ही संकल्पनेच्या पातळीवरती होती। म्हणजे अशा स्वरूपाने चीन करणार आहे, परंतु आता त्यांनी त्याला अधिकृतरित्या मान्यता दिलेली आहे। म्हणजे लवकरच ह्या धरणाचं काम सुरू होईल, पुढच्या काही वर्षांमध्ये हे धरणाचं काम पूर्ण होईल आणि त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती भारतातल्या उत्तरेकडच्या, विशेष करून ईशान्येकडच्या राज्यांच्या अर्थव्यवस्था निर्भर आहेत। त्या ठिकाणी येणारे मोठे पूर असतील किंवा त्या ठिकाणी निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती असेल, या सगळ्या गोष्टी ब्रह्मपुत्राच्या पाण्यावरती डिपेंड करतात आणि त्यामुळे भारताला याचं मोठं नुकसान सहन करावं लागेल। किंबहुना भारताला चीन बरोबर देखील अशा स्वरूपाचा एखादा अग्रीमेंट करण्याची गरज आहे की चीन वेळोवेळी या संदर्भामधली माहितीही भारताला देत राहील किंवा भारताबरोबर शेअर करेल। अशा स्वरूपाचा अग्रीमेंट बायलॅटरल लेव्हलला किंवा मल्टीलॅटरल लेव्हलला अनेक ज्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना आहेत त्याच्यावरती भारताला हा जो मुद्दा आहे उठवावा लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद शैलेंद्र सर आमच्याशी बोललात त्यासाठी।